नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात. मनाचा उदार गरिबांचा कैवार, गोर गरिबांचा कैवार. ओमराजे निंबाळकर आमचा नेता एक नंबर, आमचा नेता एक नंबर. जुन्या रूढीचा आर नव्या पिढीचा, जुन्या रूढीचा नेता आमचा ठरलाय र, नेता आमचा ठरलाय र. अरे सरळ स्वभाव, रोखोक निभाव, रोहित दादा पवार. अरे नंबर, जनाचा आधार, मनाचा उदार, गरिबांचा कैवार. ओमराजे निंबाळकर आमचा नेता एक नंबर, ओमराजे निंबाळकर आमचा नेता एक नंबर. अरे जनाचा आधार, मनाचा उदार, गरिबांचा कैवार, अरे गरिबांचा कैवार. निवडणुकांमुळे सध्या वातावरण तापलेलं आहे. प्रत्येकच पक्षाकडून आपापल्या उमेदवारांचा प्रचार चालू आहे. प्रचार करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या आजमावल्या जात आहेत, नवीन नवीन आयडियाज येत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या खूप जोरदार प्रचार चालू आहे. वेगवेगळ्या प्रकारचे नारे, घोषणा तयार केल्या जातात. मात्र याच सगळ्यामध्ये सध्या गेल्या काही वर्षांपासून आपापल्या उमेदवारांची गाणी काढण्याचा एक नवीनच ट्रेंड आल्याचं पाहायला मिळतं. या गाण्यांच्या माध्यमातून खरं तर खूप जास्त प्रचार केला जातो आणि ही प्रचार गीतं जी आहेत ती गेल्या काही वर्षांपासून अतिशय ट्रेंडमध्ये आहेत. म्हणजे निवडणुका संपल्यानंतर सुद्धा ही प्रचार गीतं खूप प्रसिद्ध होतात आणि सणावाराला सुद्धा वाजताना आपल्याला दिसतात. त्यामुळे या निवडणुकीत सुद्धा आपल्याला जवळपास पाहायला गेलं तर सगळ्याच उमेदवारांची अशीच प्रचार गीतं आलेली आहेत. आणि हीच प्रचार गीतं पुण्यामध्ये जे गायक आणि संगीतकार आहेत त्यांच्याकडून ही प्रचार गीतं खास करून बनवली जातात, गाऊन घेतली जातात. असे उमेश गवळी माझ्याबरोबर आहेत. कायम त्यांनी नेत्यांचे विविध प्रचार गीतं असतील किंवा त्यांच्यासाठी लिहिली जाणारी गाणी त्यांनी खूप गायलेली आहेत. नमस्कार सर, टॉप न्यूज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि काय सांगाल, सध्या एक ट्रेंड बदलतोय, गाण्यांचा ट्रेंड आहे, तुमचा अनुभव काय आहे याबद्दल? घोषणा, नारे याच्या व्यतिरिक्त गाण्यांच्या माध्यमातून त्या नेत्याची प्रसिद्धी लवकर होते. कारण प्रचारामध्ये लाऊडस्पीकरवर वगैरे काही गाणी वाजली जातात आणि त्या नेत्यांच्या कामाचा आढावा घेणारी किंवा त्यांनी केलेली कामं मांडणारी प्रचारगीतं जी जास्त व्हायरल होतात. म्हणजे इतर बाकीच्या ॲक्टिव्हिटीजपेक्षा गाण्यांच्या माध्यमातून नेते मंडळींचा प्रचार चांगला होतो. आणि काही गाणी अशा असतात की ती म्हणजे ते प्रचार झाल्यानंतर आणि निवडणुका झाल्यानंतरही त्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होतो आणि ती गाण्याच्या माध्यमातून तो नेता फेमस होतो. असा प्रकार आहे सध्या. नक्कीच तुम्ही खूप गाणी बनवलेली आहेत आजपर्यंत, तुमची अनेक गाणी प्रसिद्ध आहे. या बाबतीतला तुमचा अनुभव कसा होता आणि पहिलं असं कुठलं गाणं होतं ज्यामुळे तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात जास्त आलात? माझा प्रवास संगीत क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून आहे, 15-20 वर्षापासून. तर मराठी लोकगीतांचा ज्यावेळेस ट्रेंड आला, शांताबाई गाणं जसं हिट झालं तसं पुण्यातील मराठी गायकांना चांगला स्कोप मिळाला आणि लोकगीतं पॉप्युलर होऊ लागली. त्याच्यामध्येच माझं एक तुला काही सोनं लागलं का म्हणून एक आगळ्या ढंगाचं गाणं ते हिट झालं. त्यावेळेस टिकटॉक रेकॉर्ड ब्रेक गाणं होतं, टिकटॉक होतं त्यावेळेस. त्याच्यानंतर ते बंद झालं. त्याच्यानंतर मग माझं दुसरं एक गाणं आलं, घुंगरू पैंजनाचं पायात वाजलं, तुझं आणि माझं लफडं गावात गाजलं. ते पण गाणं हिट झालं. आणि त्यानंतर बूम ब्लास्ट असं एक गीत जे भारताच्या बाहेर गेलं आणि ते गीत आहे म्हणजे ओ शेट तुम्ही नादच केलं आहे थेट, या गीताला खूप प्रसिद्धी मिळाली. मग त्याचबरोबर लोकगीतं असतील, लव सॉंग्स असतील, प्रचार गीतं असतील, ही इलेक्शनचे असतील आणि काही चित्रपटाचे असतील, अशी वाटचाल अजून चालू आहे. आणि इथून पुढे नवीन गाणी आणि नवीन प्रयोग गाण्यांमध्ये द्यायचे आमची मनोगत आहे आणि आपण करतोय काम त्या हिशोबाने. नक्कीच तुम्ही सांगितलं की ओ शेटमुळे तुम्हाला जी प्रसिद्धी मिळाली, त्यानंतर मात्र खूप नेते मंडळी तुमच्याकडे आले. बऱ्याच नेत्यांची तुम्ही गाणी बनवलीत. असा एक अनुभव सांगा आम्हाला एखाद्या नेत्याच्या बाबतीतला, किंवा कुठलं गाणं बनवताना वेगळा काही अनुभव आला किंवा जो लक्षात राहिला? लक्षात राहिला म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये ओ शेट गाणं झाल्यानंतर मला रोहितदादा पवारांचं एक गाणं बनवायचं, त्यांच्या बड्डेसाठी एक गाणं बनवण्यासाठी ऑफर आली आणि मला प्रत्यक्ष त्यांना भेटता आलं
आणि त्यांना मी गाण्याचा विषय सांगितल्यानंतर ते साधारणतः हसले आणि म्हटले की आमच्या कामाचा आढावा तुम्ही जास्त प्रकारे दिलात. आमचं वैयक्तिक सांगण्यापेक्षा कामाच्या माध्यमातून आम्ही काय काय लोकांपर्यंत केलं आहे हे जर पोचवलं तर तुम्ही बरं होईल. त्या माध्यमातून आमची बरीचशी चर्चा झाली आणि लॉकडाऊनच्या पिरियडला त्यांचा हडपसरच्या तिकडे एक जनता दरबार भरतो, तिथं ते गाणं लॉन्चिंग झालं. त्यांचे फुटेज वगैरे गाण्याचे त्या याच्यामध्ये टाकण्यात आले आणि धम्माल आली त्या गाण्याला पण. आणि रोहितदादांनी खूप भरभरून कौतुक केलं त्या गाण्याचं. नक्कीच तुम्ही खूप नेत्यांची आत्तापर्यंत गाणी बनवलेली आहेत. प्रचार झाल्यानंतर सुद्धा ही गाणी खूप व्हायरल होतात, त्यामुळे तुम्हाला सुद्धा प्रसिद्धी खूप मिळाली या गाण्यांमुळे. ही गाणी बनतात कशी, एकंदर प्रोसेस काय असते, लिहितं कोण किंवा कंपोज कशी केली जातात? इन जनरल कसं असतं की सुरुवातीला नेते मंडळी किंवा कोणत्याही गाण्याचा असेल पहिला आशय तयार होतो की काय त्याच्यामधून फॉर्मॅट आणायचं आपल्याला. समजा आता एखाद्या नेत्याचं गाणं घेतलं तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला फक्त एवढं सांगितलं जातं की आमच्या नेत्यांचं नाव सारखं आलं पाहिजे गाण्यामध्ये आणि त्यांनी जे कामं केलेली आहेत त्या कामाचा आढावा आला पाहिजे. मग इन जनरल त्यांनी त्यांचा इन्व्हॉल्व जरी दिला तर त्याच्यातून आम्ही महत्त्वाचे मुद्दे घेऊन आम्ही त्या गाण्याला पहिल्यांदा लिखाणामध्ये प्रॉपर त्यांच्या कामाचा आढावा लिखाणामध्ये आणतो. मग आमचे गीतकार बरेचसे असतात ते लिखाण करतात. पहिलं लिखाण झाल्यानंतर त्या गाण्यामध्ये कॅची ट्यून चाल त्याची बांधली जाते आणि मग त्या चालीनुसार मग आम्ही गाणं पहिल्यांदा रफ रेकॉर्ड करतो. मग गाणं रफ रेकॉर्ड झाल्यानंतर इकडे आतमध्ये तुम्ही पाहाल तिथं रिदमिस्ट बसतात आणि रिदमिस्ट त्याच्यावर रिदम अरेंज केला जातो. त्याच्यानंतर मग म्युझिक होतं. म्युझिक झाल्यानंतर मिक्सिंग मास्टरिंग करून गाणं मग गाऊन आऊट बाहेर काढला जातो. अशा पद्धतीने एक पद्धत असते आणि आम्हाला काही असं पूर्णपणे माहिती आढावा दिलाच पाहिजे अशातला भाग नाही. आमचे तज्ज्ञ असतात ते गीतकार, ते अगदी थोडक्यात जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल असं ते गाण्याचा आशय आणतात आणि मग आम्ही त्याला कंपोज करतो आणि ते गाणं व्हायरल होतं. मग बऱ्याच वेळा गाणी जी असतात ती प्रसिद्ध एखाद्या ट्यूनवरतीच बनवली जातात असं सुद्धा पाहायला मिळतं. तर त्याची प्रोसेस काय असते आणि ती गाणी कशी बनवली जातात खास करून? साधारणतः कसं आहे, आता ट्रेंड पूर्वी ऐकणारी लोकं होती, आता ऐकणारे लोकं नाही आहेत आणि जास्तीत जास्त डी जेवर वाजतील आणि त्या चाली थोडक्यात म्हणजे एकदम शॉर्ट आणि स्वीट चाली असतात ज्या त्या लोकांना भावतात आणि त्याच चालीमध्ये आम्ही त्या गाण्याची बांधणी करतो. त्याच्यामुळे ते लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचलं जातं. तुमचं आत्ता कुठलं एखादं निवडणुकीच्या अनुषंगाने कुठलं गाणं येतंय का? चर्चा बरीच ऐकली आम्ही, तर कुठलं गाणं येतंय का त्याबद्दल काही सांगा. हो, बरीचशी गाणी आहेत. आता एक ओमराजे निंबाळकरांचं गाणं आत्ताच रेकॉर्ड झालं आहे आणि ते वर्कमध्ये आहे आणि एक इन जनरल सर्व नेत्यांना म्हणजे ते लागू होईल. म्हणजे प्रत्येक आपल्या नेत्यांचे जे कार्यकर्ते असतात त्यांना प्रत्येकाला त्यांचा नेता खूप फेमस व्हावा किंवा आमचा नेता सगळ्यात भारी आहे अशी एक त्यांची मानसिकता असते. त्या मानसिकतेतून मी मागे एक गाणं केलं होतं प्रचार चालू व्हायच्या अगोदरच. ते गाणं आत्ता प्रत्येक नेत्याला लागू होतं आणि त्या गाण्याच्या चाली अशी चाल आहे त्याची. कडक विषय ओळख त्याची, आहो कडक विषय ओळख त्याची, गरुड भरारी झडप चित्त्याची, कर्तव्याशी एकनिष्ठ सदा कर्तव्याशी एकनिष्ठ, कुणी नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त, कुणी नादाला लागायचं नसतं आपला नेता जबरदस्त. हे गाणं आत्ता ट्रेंडिंगला चालू आहे माझं आणि आगामी भरपूर आहेत. आत्ता एक साहेबांवर गाणं केलं आहे, म्हणजे इन जनरल साहेब म्हणजे सगळेच नेते एकदा निवडून आल्यानंतर ते म्हणजे अगोदर खूप आश्वासनं देतात आणि काही आश्वासनं देतात, काही पाळतात, काही नाही पाळत, तो भाग वेगळा. पण त्याच आशयाचं एक गाणं मी केलेलं आहे. नुसती वॉरंटी नाही पण गॅरंटी आहे आमच्या साहेबांची, असं एक गाणं आहे. ते पण आता रिलीज होईल. त्या गाण्याचं शूट लागणार आहे. आमचे मित्र आहेत गणेशजी शिंदे, एकदम कडक चित्रपटाचे निर्माते आहेत आणि गौतमी पाटील यांना घेऊन ते गाणं आता शूट होतं आहे काही दिवसात. ते साहेबांचं गाणं आहे. नुसती वॉरंटी नाही पण गॅरंटी आहे आमच्या साहेबांची, असं आहे. नक्कीच ही गाणी सगळी आत्ता शूट करताय तुम्ही, कंपोज करताय काही गाणी. ही गाणी बनवण्यामध्ये एकंदर किती खर्च येतो, किती वेळ लागतो ही गाणी बनायला? आता कसं असतं ते इन जनरल त्या कामाच्या त्यांची अपेक्षा काय
समोरून अपेक्षा काय आहे त्याच्यानुसार त्याचे रेट ठरले जातात. किती हेवी करायचे, DJ सॉंग्स असतात, डायरेक्ट DJ केले जातात. काही लोक रेग्युलर साधा रिदम असतो त्याच्यावर रिदम करून मग नंतर त्याचं DJ व्हर्जन बनवतात. मग तसं ॲज अ कामाची काय त्यांची अपेक्षित आहे की यूट्यूबलाच बनवायचं आहे का अजून त्यांना मोठ्या प्लॅटफॉर्मला सोडायचं, त्या हिशोबाने ते बजेट ठरलं जातं. साधारणतः 25च्या पुढं एक रेंज असते माझी रेग्युलर गाण्यांची. आणि किती वेळ लागतो या असं एक प्रचारगीत जर आपण म्हटलं तर एक प्रचारगीत बनायला किती वेळ लागतो? आता कसं आहे, प्रचारगीताचं जर मायना जर लवकर आला आणि पूर्ण गीत लिहून झालं तर त्याच्यानंतर मग एक 2-3 ते 4 दिवसात हे गाणं कंप्लीट होतं. आणि जर खूपच त्यांना अर्जंट असेल तर मग आम्ही 24 तास पण कामाची तयारी असते आमची. आणि आम्ही दिवसातून 2 गाणी तरी कंप्लीट, कमी 2 दिवसात आमची गाणी कंप्लीट होतातच. म्हणजे 1-2 गाणी असतील तरी, कारण त्याचा रिदम करावा लागतो, त्याच्यानंतर म्युझिक करावं लागतं, मिक्सिंग करावं, मास्टरिंग करावं लागतं. मग त्याच्यामध्ये काय लेवलचं गाणं द्यायचं, किती त्याला हेवी बनवायचं आहे, मग त्याच्यावर ते दिवस ठरतात आणि वेळ ठरते. नक्कीच तुम्ही खूप कार्यकर्त्यांशी या संदर्भात मध्ये तुमची चर्चा होत असेल, भेटीगाठी होत असतील. नेमकं अपेक्षित काय असतं या नेत्यांना, कार्यकर्त्यांना त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून? त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून वेगळं असं काही नाही की त्यांच्या कामाचा आढावा आणि किती हा नेता पॉवरफुल आहे आणि किती त्यांचं म्हणजे काम आहे एवढंच दाखवण्याचं असतं. आणि त्याच्यामुळं आम्हाला हे काम करताना एवढं काय असं वेगळं वाटत नाही. इन जनरल नेत्यांची तीच अपेक्षा असते की आमच्या नावाचा हे झाला पाहिजे, गवगवा झाला पाहिजे, अशा पद्धतीने अपेक्षा असते. त्याच्यामुळं काही कॉमन आहे, काही एवढं विशेष असं नाही. आता निवडणुकांच्या काळात खूप गाणी बनतात, मात्र निवडणुका झाल्यानंतर किंवा निवडणुकांच्या आधी पण असं जेव्हा म्हणजे हा सीझन नसतो तेव्हा पण अशी गाणी बनतात का? हो, बनतात ना. काय होतं, कधी साहेबांचा बड्डे असतो, कधी त्यांच्या रिलेटिव्हचं काय हे असतं किंवा कशाचं तरी उद्घाटन असतं किंवा या पद्धतीने म्हणजे त्यांना जर वाटलं की बाबा आम्हाला बनवायचं आहे गाणं, समजा आता ते त्यांच्या हस्ते रिबीन कापणार असतील, त्यांच्या कुठं हॉटेलचं उद्घाटन असेल किंवा काय असेल, तर त्या माध्यमातून पण गाण्याचं आम्हाला काम येतच असतं. नक्कीच तुम्ही खूप छान माहिती दिलीत आम्हाला. पण जाता जाता तुमचं आगामी एखादं गाणं येत असेल त्याच्या 2 ओळी आम्हाला ऐकून दाखवा. या इलेक्शनच्या पिरियडमध्ये काही ट्रेंडला येणार आहे का नवीन? इलेक्शनच्या पिरियडला हे आत्ता एक साहेबांचं येणार आहे आणि एक ओमराजे निंबाळकरांचं एक गायले मी गाणं. अरे जनाचा आधार मनाचा उदार गरिबांचा कैवारी, अरे जनाचा आधार मनाचा उदार गरिबांचा कैवारी, आहे गरिबांचा कैवारी. ओमराजे निंबाळकर आमचा नेता 1 नंबर, ओमराजे निंबाळकर आमचा नेता 1 नंबर. नक्कीच तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा. आणि आपण पाहतोय की प्रचार गीतं सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत. पक्षांची सुद्धा गीतं येत आहेत, पर्टिक्युलर एका नेते मंडळींची सुद्धा ही गीतं येत आहेत. आणि जितका आशय किंवा जितकं त्यांचं काम आपल्याला एका मोठ्या भाषणातून व्यक्त होता येत नाही, सांगता येत नाही लोकांपर्यंत, तितकं एका गाण्याच्या माध्यमातून त्यांच्या भावना ज्या काय आहेत नेत्यांच्या, त्यांच्या जनतेप्रती असलेल्या भावना असतील किंवा मग त्यांचं काम असेल, हे अगदीच थेट पोहोचतं. त्याचबरोबर कार्यकर्त्यांचा जो गराडा असतो या सगळ्या नेत्यांच्या मागे, त्यांना कुठेतरी थिरकण्यासाठी किंवा त्यांना एक वेगळ्या प्रकारचं मनोरंजन म्हणता येईल, हे सुद्धा या गाण्यांच्या माध्यमातून होतं आहे. त्यामुळे सगळ्याच जवळपास नेत्यांची सध्या गाणी सोशल मीडियावरती व्हायरल होताना पाहायला मिळत आहेत. आणि आगामी काळात जसजशा निवडणुका होतील आणि निकाल लागतील त्यानंतर अशाच विविध गाण्यांचे ट्रेंड येताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि या गाण्यांच्या माध्यमातून लोकांचं मात्र पुरेपूर मनोरंजन होईल हे मात्र नक्की. कॅमेरा पर्सन पियुष येरवडेकरसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. मोठ्या संख्येने जे मतदार आहेत ते बाहेर पडलेले आहेत. आपण आता बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला मतदारसंघामध्ये आहोत. आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहेत ते मतदार हे मतदानासाठी आल्याचं आपल्याला दिसून येते. आज सकाळी बारामती लोकसभेच्या उमेदवार जे आहेत सुप्रिया सुळे त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ज्या की उमेदवार सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला. आणि मोठ्या संख्येने सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि बहुसंख्य मतदार जे आहे सकाळी 7 वाजल्यापासूनच त्यांनी मतदानासाठी रांगा लावल्याचं दिसून येतंय. आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे आणि
पाहतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहे मतदार दाखल झालेले आहेत। जवळपास आपण बघतो की महाराष्ट्रातील जवळपास 11 मतदारसंघांमध्ये आज निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे, ज्यामध्ये प्रामुख्याने बारामती लोकसभा मतदारसंघ असेल, त्याचबरोबर सांगली लोकसभा मतदारसंघ असेल, त्याचबरोबर धाराशिव लोकसभा मतदारसंघ असेल, सोलापूर लोकसभा मतदारसंघ आहे, रायगड लोकसभा मतदारसंघ आहे। सर्वच मतदारसंघामध्ये आज मतदान पार पडणार आहे आणि बहुसंख्य मतदारांमध्ये आज मतदानासाठी मोठा उत्साह दिसून येतोय। कारण आपण पहिल्या 2 टप्प्यांमध्ये बघितलं होतं की मतदानाची जी टक्केवारी होती ती कुठेतरी घसरल्याचं दिसून आलं होतं, परंतु आज सकाळपासून जो मतदारांचा जो उत्साह आहे तो आपल्याला दिसून येतोय। आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे। आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून मतदारांना आव्हान करतोय की हा लोकशाहीचा उत्सव आहे, आपलं मतदानाचा हक्क प्रत्येक नागरिकांनी बजावा असं आवाहन जे आहे आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून करतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष एरोडेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। म्हणजे तुम्ही सगळे जर तिकडे गेल्या सगळे कॅमेरा उचले इथं बोलवते म्हणजे सगळ्या अँगल मधून दिसतील कपिलो गजगणकः लम्बोदरश्च विघ्नो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रोगजाननः द्वादशैतानि नामानि यक्पणे शोण्यास्मिन् विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे पिता नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते स्तुतिं
चला इथं उभं राहा. माझं चिठ्ठी नावा करा तर कणकण येते. मोबाईल मध्ये नाही 282 पलीकडे आहे का? शशिकांत शिंदे. कुठे हां हां 1142 वैशाली शशिकांत शिंदे. आणि बोट दाखव अजित शशिकांत शिंदे. थोडं मागे थोडं मागे वैशाली शशिकांत शिंदे. लांबे सगळे या लांब. शिंदे साहेब फक्त मतदान केलं की समोर बघा. शशिकांत शिंदे. तुषार आणि अनुराग चला. आज सातारा लोकसभा मतदारसंघाचा मतदानाचा दिवस आहे. कुलदेवतेचा कुलस्वामिनीचा आणि मतदारसंघाच्या सर्व मतदाराचा आशीर्वाद घेऊन मी आज मतदान मला विश्वास आहे काही दिवसापासून जे मुद्दे मांडण्यासाठी मी यशस्वी झाला असेल माझे नेते आणि पक्षाचे सर्व प्रमुख प्रचारामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी मुद्दे मांडले असतील त्याचा विचार करून जनतेचा उठाव आहे आणि चांगल्या प्रकारचं मतदान होईल असा मला विश्वास आहे. लोकांना काय आवाहन कराल? लोकांनी मतदानासाठी बाहेर पडणं. सर्वांना मी विनंती करेन, उन्हाचा तडाखा आहे तरी पण सर्वांनी मतदानाचा हक्क बजवा. लोकशाही जिवंत ठेवायची आहे. लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी आपण कृपा करून आपण मतदानाचा हक्क बजवावा. मला माहिती आहे की
सातारा जिल्ह्यातली यशवंतराव चव्हाणांच्या विचाराची, छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची जनता ही निश्चितपणाने या लोकशाहीचं मतदानाचा हक्क बजावतील अशी मला खात्री आहे. सर, पहिले जे 2 टप्पे पार पडले त्यात मागच्या वेळेसपेक्षा कमी मतदान झाले. सातारकरांबद्दल काय विश्वास आहे? प्रचाराच्या मध्ये हाच मुद्दा घेतला होता की मागच्या 2 टप्प्यामध्ये जे काय 50% वरती मतदान झालं नव्हतं त्याबद्दलच्या बाबतीमध्ये उन्हाचा आणि तिथल्या असलेल्या काही याच्यामुळे उशीर झाला असेल किंवा झालं नसेल, परंतु मी प्रत्येक बैठकीत आणि सभेमध्ये आवाहन केलेलं आहे की सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करून सातारा जिल्ह्यातल्या मतदारांनी हक्क बजावा अशा प्रकारची मी विनंती केली. मतदानाची प्रक्रिया पार पडते, काय सांगा? खूप आशादायी वातावरण आहे आणि मतदारांकडून खूप अपेक्षा आहेत आणि नक्कीच ते जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करतील आणि मतदानासाठी बाहेर पडतील अशी अपेक्षा आहे. कारण मतदानाचा हक्क बजावणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य सातारकर चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या दिशेने करतील अशी अपेक्षा आणि खात्री आहे. लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा 3रा टप्पा आज पार पडतोय. आज मतदान आहे आणि मतदान करण्यासाठी या ठिकाणी बहुसंख्य जे मतदार आहेत ते या ठिकाणी मतदानासाठी दाखल झालेले आहेत. आपल्यासोबत काही मतदार आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात. दादा, मतदानाचा हक्क बजावताय, काय सांगा? एक चांगलं सरकार आणि आपल्या ग्रोथसाठी आम्ही इथं मतदान करायला आलो. फॉर बेटर डेमोक्रेसी आम्ही मतदान करायला. सकाळपासून खूप गर्दी आहे, थोडं स्लो आहे, टाईम लागतोय, पण वी विल एन्जॉय. आम्ही एन्जॉय करतोय. काय आवाहन कराल इतर मतदारांना? पहिल्या 2 टप्प्यांमध्ये मतदानाचा टक्का घसरला होता, 3ऱ्या टप्प्याचं मतदान आज होतंय, काय सांगाल? घराच्या बाहेर निघा आणि मतदान करा. काय सांगाल दादा, काय उत्साह आहे मतदान होतं? सगळ्यात पहिले की आपल्याला हा मतदानाचा अधिकार जो भेटलेला आहे तो सगळ्यांनी आवश्यक द्यावा. आपल्या भारताच्या राष्ट्रीय जडणघडणीत हे महत्त्वाचं आहे की आपण विकासाला आणि आपल्या भारताला जर पुढे न्यायचं असेल तर आपण घराच्या बाहेर पडून मतदान आज करा. ही आपली हक्काची आणि आवर्जून करण्यासारखी जी गोष्ट आहे ती केली पाहिजे. प्रथम राष्ट्र आणि नंतर बाकी. काय सांगाल मतदानाचा हक्क बजावता? सर्व नागरिकांना एक विनंती आहे, आपण घराबाहेर येऊन मतदान करा आणि हा जो लोकसभेचा जागर आहे याच्यामध्ये तुम्ही सहभागी करा आणि मूलभूत हक्क तुम्हाला भारताने दिलेला आहे तो कंपल्सरी तुम्ही प्रत्येकाने हा बजवायचा आहे आणि इतर लोकांना सांगूनही हा जो घसरलेला मतदानाचा टक्का आहे तुम्ही हा वाढवून हा लोकजागर तुम्ही संपूर्ण करायचा आहे. धन्यवाद. मतदान होतंय, मतदानासाठी आलेला आहात, काय उत्साह आहे, काय भावना आहे? मतदारांनी घराबाहेर पडून मतदान केलं पाहिजे. आपण भारताचे नागरिक आहोत त्यामुळे आपण मतदान केलं पाहिजे. देशाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी आपण मतदान केलं पाहिजे. काय सांगाल दादा, मतदानासाठी आलेला? मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे आणि आपल्याला ज्या विकास होईल त्यांना मतदान केलं पाहिजे. बाकी मतदारांना जे घरी आहेत आणखी जे मतदानासाठी आलेले नाहीत त्यांना काय आवाहन कराल? आव्हान हाच आहे की मतदान करायलाच पाहिजे आणि ते गरजेचं आहे. कारण आपला जर विकास पाहिजे तर मतदान हा योग्य उमेदवाराला दिलं पाहिजे. दादा, मतदानासाठी आलेला आहात, काय भावना आहेत? मतदार आजच्या दिवसाचा राजा आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून मतदान करावं हीच शुभेच्छा. बाबा, मतदानासाठी आला, किती वर्षापासून मतदान करताय आणि मतदारांना काय सांगाल? वयाच्या 21व्या वर्षापासून मतदान करतोय. आता 69 वय. सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. पहिल्या 2 टप्प्यामध्ये जे मतदानाचा टक्का घसरला होता, आज 3ऱ्या टप्प्याचं मतदान होतंय. नाही, मतदान भरपूर होणार. टक्का घसरला तरी ज्याला पाहिजे त्यालाच मतदान जाणार आहे, त्यामुळे तसा प्रश्न येत नाही. आपण बघतोय की या ठिकाणी जे मतदार आहेत, मतदारांमध्ये मोठा मतदानासाठी उत्साह दिसून येतोय. आपल्यासोबत या ठिकाणी काही महिला वर्ग सुद्धा आहेत, त्यांनाच आपण विचारूयात की ते मतदानासाठी जात आहेत. ताई, मतदानासाठी जात आहे, नेमका कसा उत्साह आहे? खूप उत्साह आहे आणि मतदान करायलाच पाहिजे. आपला हक्क कशाला सोडायचा. बाकी मतदारांना काय आवाहन कराल आज मतदानाच्या दिवशी?
घराबाहेर पडा आणि मतदान करा. आपलं सरकार, आपल्या चॉईसचं सरकार निवडणं आपलं हक्क आहे. आपण घराबाहेर पडायलाच पाहिजे आणि मतदान करायलाच पाहिजे. आपल्यासोबत इतरही काही महिला मतदार आहेत, त्यांनाच विचारावं. ताई, मतदानाचा हक्क बजावताय, काय भावना आहे? खूप छान वाटतं ॲक्च्युली. मला म्हणजे आवडेल ॲक्च्युली मतदान चांगला निवडून द्यायला खूप आवडेल. म्हणजे सरकार खूप भारी वाटतंय. बाकी जे मतदार आणखीन घराच्या बाहेर पडलेले आहेत त्यांना काय आवाहन कराल मतदानासाठी? घराबाहेर पडा आणि मतदान करा, आवश्यक आहे. चांगलं सरकार निवडून द्यायला पाहिजेच आपण. काकू, मतदानाचा हक्क बजावताय, काय कसा उत्साह आहे? खूप छान वाटतंय, आनंद वाटतोय. लोकांनी पण घराबाहेर पडलं पाहिजे आणि आपलं स्वतःचं हक्क बजावला, मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आपल्यासोबत ताई, तुझी मतदानाची किती वेळ आहे? फर्स्ट टाइम. कसा उत्साह आहे? आई सोबत आलेली आहे? क्युरियोसिटी तर आहेच. बाबांसोबत आली आहे मी माझ्या. आणि काय म्हणजे बाकी जे नवीन मुलं आहे जे मतदानासाठी फर्स्ट टाइम मतदान करणार आहेत त्यांना तू काय आवाहन करशील, काय सांगशील? वोट करा, इम्पॉर्टंट आहे वोटिंग. पण बघतो की या ठिकाणी महिला वर्ग जो आहे, मतदार जो आहे, तो सुद्धा मतदानासाठी मोठ्या बहुसंख्य पद्धतीने या ठिकाणी दाखल झाल्याचं दिसून येते. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा पार पडतोय. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. सर्वच मतदार हे मतदान करण्यासाठी पहाटेपासूनच त्यांनी रांगा लावल्याचं आपल्याला दिसून येते. आपल्यासोबत एक मतदार आहे ज्यांनी पहिल्यांदा आज मतदान केलेलं आहे, त्याचबरोबर तो दिव्यांगामधून सुद्धा त्यांनी पहिल्यांदा मतदान केलेलं आहे. दादा, काय सांगशील? पहिलं मतदान होतं, काय भावना आहेत? पहिलं मतदान आहे, खूप चांगला वाटत आहे. म्हणजे आनंद होत आहे की मला उत्सुकता होती आज पहिल्यांदा मी बघितलं सगळं प्रोसेस काय सगळं पहिल्यांदाच बघितलं मी. तुझं मतदान देशाचा नेता ठरवणारा मतदान असणार आहे, काय भावना आहेत? नाही, चांगलं वाटत आहे की आपली एक माझ्या एका मताने जर नेता ठरवणार असेल तर खूप चांगलं आहे. मतदानाचा अधिकार सगळ्यांनी बजावला पाहिजे असं मला वाटतं. आता जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यांच्यासाठी तू काय आवाहन करशील? नाही, सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. आपला जो अधिकार आहे तो सगळ्यांनी बजावलाच पाहिजे. पहिले आधी जे 2 टप्पे झाले होते त्या 2 टप्प्यांमध्ये मतदानाचा टक्का कुठेतरी घसरला होता. आता तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे ते जो टक्का घसरला होता तो वाढवण्यासाठी तिसऱ्या टप्प्यामध्ये तू काय सांगशील सर्व मतदारांना? नाही, तिसऱ्या टप्प्यात सगळ्यांनी बाहेर पडून निश्चित मतदान केलंच पाहिजे, कारण तो आपला पहिलेच अधिकार आहे. आपल्याला तो अधिकार दिलेला आहे तर आपण सोडायला नाही पाहिजे. हा जो पहिला मतदार आहे त्यांनी पहिलं मतदान केलेलं आहे आणि दिव्यांगामधून सुद्धा पहिलं मतदान केलं आहे. त्यानं सुद्धा आवाहन केलेलं आहे की सर्व नागरिकांनी मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडलं पाहिजे आणि आपल्या मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.
लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा तिसरा टप्पा पार पडतोय। आज आपण पाहतोय की पहाटेपासूनच 7 वाजल्यापासून मतदारांच्या ज्या मतदान केंद्राबाहेर रांगात लागल्याचं आपल्याला दिसून येते। आपल्यासोबत पहिल्यांदाच फर्स्ट टाइम वोट केलेले काही मतदार आहेत, त्यांनाच विचारूया त्यांचा कसा उत्साह आहे। ताई, पहिल्यांदा मतदान केलेलं आहे, काय भावना आहेत? खूप छान वाटतं आम्हाला। आम्ही पहिल्यांदा मतदान केलंय आणि सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे बस। आपण बघतोय की पहिल्या 2 टप्प्यांमध्ये मतदानाचा टक्का कुठेतरी घसरला होता, आता तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे, त्या मतदारांना काय आवाहन करतील? सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे। जसं आपल्या पूर्ण शहरामध्ये जसं वातावरण आहे ते बघून सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे। आधी आई वडिलांसोबत मतदानासाठी आलेली अशील, आज स्वतः मतदानासाठी आलीस, काय भावना आहे, काय एक्साइटमेंट आहे? खूप छान वाटतंय। ज्यावेळेस आई बाबांना बघायचो त्यावेळेस असं वाटायचं की आपल्याला कधी हक्क मिळतो हा। आज खूप आनंद होतो की पहिल्यांदा आम्ही मतदान करतोय म्हणून। ताई, काय सांगशील, पहिल्यांदा मतदान करतेस? छान वाटतंय खरंच, म्हणजे 18 वर्षाची झाल्यापासून आज पहिल्यांदा मतदान करतेय। 18 वर्ष कंप्लीट झाल्यापासून भारी वाटतंय। आई वडिलांसोबत मतदानासाठी आली असेल, आज पहिल्यांदा आलेली आहेस तू, स्वतः तुझं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी, काय एक्साइटमेंट आहे? एक्साइटमेंट हीच होती की आतमध्ये काही बघितलेलं नव्हतं भूत वगैरे, सो आतमध्ये कसं असेल एवढंच केलं मतदान, त्यामुळे छान वाटत होतं। आपण बघतो की पहिल्या 2 टप्प्यांमध्ये कुठेतरी मतदानाचा टक्का घसरला होता, आता तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आहे। मतदारांना काय आवाहन करतील, पहिल्यांदा मतदान करतायत जे किंवा जे अजूनही घराच्या बाहेर मतदानासाठी पडलेलेच नाहीत? नाही, मतदान करणं हक्क आहे सगळ्यांचा, सगळ्यांनी केलंच पाहिजे मतदान। त्यांचं 18 वर्ष पूर्ण झालंय, त्यांनी नक्की मतदान करावं, सगळ्यांनी करायला पाहिजे उलट। ताई, तुझंही पहिल्यांदा मतदान होतं, काय भावना आहेत? छान वाटतंय मतदान करून। प्रत्येक नागरिकाने केलंच पाहिजे, आपला हक्क गाजवलाच पाहिजे मतदान करून। पहिल्यांदा मतदान आहे, आधी आई वडिलांसोबत मतदान करण्यासाठी आलेली असेल, आज स्वतः एकटी आलेली आहेस, मतदानाचा हक्क बजावतेस, तुझं मत हे देशाचा नेता ठरवणार आहे, काय एक्साइटमेंट आहे, काय भावना? छान वाटतंय, म्हणजे जे होईल आता ते कळेलच नंतर, पण छान वाटतंय मतदान करून। पहिल्या 2 टप्प्यांमध्ये बघितलं होतं तर मतदानाचा टक्का हा घसरला होता। जे मतदार अजूनही मतदानासाठी बाहेर पडलेले नाहीत किंवा जे फर्स्ट टाइम वोट करतायत त्यांना तू काय सांगशील? सगळ्यांनी करायला हवं वोट, ज्यांचं 18 कंप्लीट झालंय त्यांनी करायलाच हवं सगळ्यांनी वोट, आणि आपला हक्क पण बजावला पाहिजे मतदान करून। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाला आज सुरुवात झालेली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होतोय। पहिल्यांदाच मतदान करणारे काही नवमतदार आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूयात की त्यांचा अनुभव कसा होता एकंदरीत। दादा, पहिल्यांदा मतदान करताय, कसा अनुभव होता? खूप छान होता आणि इथली सिस्टीम पण छान आहे, काही गोंधळ नाहीये, व्यवस्थित सापडलं, आमची लिस्टमध्ये नाव होतं, पहिल्यांदाच केलंय, छान अनुभव होता। आणि नवीन सिस्टीम आलेली आहे, बॅलेट पेपर पण तिथे तुम्ही मतदान केलं, प्रेस केलं की बटन दाबलं की तिथे पेपरही दिसतो, त्यामुळे व्हीव्हीपॅट, त्यामुळे काही असं कन्फ्युजन व्हायचं कारण नाहीये, खूप छान अनुभव होता पहिल्यांदा। दुसऱ्या टप्प्यातलं जे मतदान होतं ते कुठेतरी घटल्याचं पाहायला मिळालं होतं, आता तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल जे आणखीही घरीच आहे, जे बाहेर पडलेले नाही? सर्वांना एवढंच आव्हान आहे की जास्तीत जास्त मतदान त्यांनी करावं, 100% मतदान व्हावं, त्यामुळे जो आपल्याला जो विकास कामं करू शकतो असे जे चांगले उमेदवार आहेत त्यांना आपण निवडून द्यायचं काम व्यवस्थित पारपणे पाडलं पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे। दादा, तुझा अनुभव कसा होता? माझा पण खूपच छान होता, मला असं वाटलं की खूप गोंधळ होईल, मग इकडं येऊन बघितलं तर सगळे असे रूम डिवाइड केलेले चांगले, सिरियल नंबर वाईज रूममध्ये पाठवलं आणि आपल्या नंबरनुसार लगेच लिस्टमध्ये नाव सापडलं आणि पुढची प्रोसेस झाली एकदम स्मूथमध्ये। मतदानाच्या वेळी कसली अडचण वगैरे काही आली का तुला? नाही, काय खूप कशाचीच अडचण नव्हती, प्रॉपर सगळ्यांना चांगलं पोलिसांनी मदत केली इकडे रूममध्ये, मग काही अडचण नाही आली। बाकी मतदारांना काय आवाहन करशील? बाकी मतदारांनी काय आव्हान म्हणजे त्यांनी यावं, वोट करावं, ऍटलिस्ट त्यांना वाटत नसेल उमेदवार कुठला चांगला नसेल तर ऍटलिस्ट नोटा तरी दाबावं, पण मतदान करायलाच पाहिजे। काय सांगशील ताई, तू मतदानाचा हक्क पहिल्यांदा बजावतेस? माझं हे पहिलंच वोटिंग होतं, तर खूप छान अनुभव आला आणि आमचं मत विकासाला। आणि काय मतदान करताना आतमध्ये गेल्याच्या नंतर तुला कसली अडचण वगैरे काही आली का? नाही, मला काहीच अडचण नाही, काहीच अडचण नाही आली, आम्हाला स्लिपा ऑलरेडी मिळाल्या होत्या, त्याच्यामुळे काहीच अडचण नाही। पहिलं मतदान होतं, काय एक्साइटमेंट वगैरे काही होती? एक्साइटमेंट खूप होती की कसं असेल, माझं पहिलंच वोटिंग आहे, कसं करायचं, कुठे करायचं, परत मी मतदान केलंय तर ते खरंच मी ज्याला केलंय ते त्याला जातंय का, पण ह्यावेळेस ते स्लिपमधनं येतंय की आपण कोणाला मतदान केलं, त्याच्यामुळे छान। जे मतदार अजूनही घराच्या बाहेर पडलेले नाही त्यांना तू काय आवाहन करशील?
जर आपल्या भागात आपल्याला विकास पाहिजे असेल तर तुम्ही येऊन मतदान करावं, एवढंच मी त्यांना सांगते. तुझंही पहिलं मतदान होतं, काय सांगशील, कसा अनुभव? खूप छान अनुभव होता. प्रोसेस पण खूप ऑर्गनाइज्ड होती. सो छान वाटलं, एक्साइटमेंट पण होती. मतदान करताना कसली अडचण वगैरे काही आली का तुला? अजिबात नाही, सगळे प्रोसेस स्मूथ होती, ऑर्गनाइज्ड, व्यवस्थित केलं होतं. जे मतदार अजूनही घराच्या बाहेर पडलेले नाही त्यांना तू काय आवाहन करशील मतदानासाठी? हा आपला सामाजिक हक्क आहे, सो प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे. या ठिकाणी आपण बघतोय की जे नवमतदार आहेत त्यांनी आत्ताच मतदानाचा हक्क बजावलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष येरवडेकर सह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. कॅमेरा चालू आहे वरती, नाही वरती कॅमेरा चालू आहे. कोण आहे? कोण आहे? नरेंद्र मोदी मतदान करताना दाखवून करते घेते शुभन घेतं कशाला बाहेरून काही बाहेरून काही घ्या तुम्हाला जे घ्यायचं आहे ना बाहेरून, हो बाहेरूनच घेतो, बाहेरूनच घेतोय, तो बरोबर आहे, लांबूनच घेतोय. लेन्स पुसून लेन्स आता काय पर्याय थोडं खाली. हो साहेब थोडं बाजूला नाही इकडून. हो साहेब कोण आहे? हो दादा थोडं बाजूला ना. हां हो सर. सर पंकज सर पुण्यात तुम्ही जोडून घ्या. वरती नको थोडस चला बाहेर जाऊया मागे. तब उन्होंने सबकी मतलब बहू बेटी और परिवार ऊपर रखना ऊपर किया ना इधर करना तो पूरे लोगों को उन्होंने सोचते हैं कि पूरी जो भारत की जनता है वही इसके मुताबिक स्वराज्य की स्थापना हुई. समते का एक जो उन्होंने ये एक मतलब हाँ स्वराज्य की स्थापना हुई समते की और सर्वधर्म समभाव इक्वलिटी ऑफ एवरीवन. इससे मतदान प्रतिशत काफी 2 चरणों में काफी कम हुआ. इस बार आप क्या अपील करें ताकि मतदान का प्रतिशत बढ़े? लोगों ने मोबाइल
आपकी जो पैनल में जो यूथ उनका डेवलपमेंट ये मेरी अकेले की जिम्मेवारी सबकी जिम्मेवारी, उस हिसाब से तो करेंगे। पूरी नहीं तो बात भी कर लिया आएंगे। आपके अपोनेंट है वो भावनात्मक अपील कह रहे कि एनसीपी का गढ़ रहा है शरद पवार जी का, तो उम्मीदवार फिर एक बार यहाँ से चुन कर आएगा। ऐसा कहा, चलो ठीक है, जो आएंगे यहाँ पर मैं इतना कहूँगा, जिन्होंने अपील की है वो जेब कतरे हैं। किसी भी उन्होंने बहुत सारी ढेर सारी गैर भावना जेब संभालो वोट कर। काय अपील करणार सगळ्यांना मतदानासाठी बाहेर पडा, मतदान करा, काय सांगणार? एवढंच सांगेन, खाली घ्यायचा प्रॉब्लेम हा आपला अधिकार आहे, तो संविधानाने आपल्याला दिलाय। तुमच्या लोकांनी जर आले नाही मग कसं मला सांगणार, कसं लोकांना करणार? चुकीचा उमेदवार निवडून त्यावेळेस तो पश्चाताप राहतो आपल्या वर्गाशी, मग म्हणतो की आपण गेलो असतो परत, पश्चाताप करायची काय पाहिजे नाही। लोकांनी मतदान आलं पाहिजे। आज जसं मी कोणाचा मुलगा आहे तसं त्यांचे सुद्धा घरात कुटुंबात मुलं आहेत, त्यांची काळजी करा, त्यांना तुम्ही विकास कामांपासून ते वंचित ठेवलं तर उद्या तुम्ही जबाबदार असणार, आणि तसं होऊ नये म्हणून प्रत्येकाने तो असा हक्क बजावला पाहिजे। सगळ्या ठिकाणी पैसे असतील आम्ही बजावलं, कसं प्रत्येकाने बजावलं पाहिजे, एवढंच हिंदी महाराज हो मॅडम बूम खाली गेला तर बोर्ड दाखवत आहे, अरे काय करताय यार? अरे मोबाईल थोड़ा पीछे लो ना आप। कोण आहे मोबाईल कसा खाली घ्या ना, खाली घ्या ना, अरे दादा मोबाईल टाकतोस तू, थोडं तिकडे घे ना, मला पीछे मोबाईल हो दादा, अरे तुम सहपरिवार मतदान पहले बोर्ड दाखव ना। कौन है? अरे दादा अभी क्या करूं यार, मेरे देखो ना अभी ठीक है। लोकांच्यासाठी त्यांना जोर मत त्या लोकांसाठी
माझ्याबरोबर आमदार रोहित पवार आहेत. दादा, काय सांगाल? अनेक वेळा तुमच्याकडून काही व्हिडिओ व्हायरल करण्यात आले पैसे वाटपाचे. आज दत्तामामा भरणेंचा एक व्हिडिओ समोर आला, तर ते म्हणतात की हे पैसे तुमच्याकडून वाटले जात होते. तर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर पैसे वाटपाचे आरोप नाही बोलले ते. असं म्हणले की तिथं ते जे काय बोलत होते ते तिथं असणारा जो नागरिक आहे तो गावचा एक नागरिक आणि मतदारसुद्धा आहे, गवळी नावाचे, जे 12 बलुतेदारमध्ये येतात, ते तिथलं बूथ इन्चार्ज आहेत आणि ते माझ्या कंपनीत काम करतात. आता अजितदादांचे 4,500 कामगार आज या लोकसभेमध्ये मतदार नसतानासुद्धा फिरत आहेत आणि कुठल्या कंपनीचं त्याच्यावर ED आणि CBIची कारवाई झाली. आम्ही त्या बाबतीत कुठं काय बोललो, कुठं काय कारवाई केली का? आणि इथं तुमच्याच गावचा नागरिक, एक तर त्याला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, तो बूथवर बसू शकतो कारण तो नागरिक आहे, मतदार आहे. त्यामुळे उगाच हवेत नका बोलू. आमचा आक्षेप असा होता आणि जर कुठेही पैसे वाटले गेले नव्हते तर तुमच्याकडे पुरावे असतील तर द्या, आपण त्याच्यावर बोलू. राहिला प्रश्न भरणे साहेबांच्या भाषेचा. भाषा किती सुंदर होती असं त्यांना वाटतं. म्हणजे आईच्याबद्दल बोललं, बहिणीच्याबद्दल शिव्या दिल्या, खालच्या लेवलला जाऊन तुम्ही बोलता आणि टी व्हीवर काय म्हणतो मी शिव्याच दिलं नाही. मग काय लोक काय वेडीत का? मग तुमच्यासाठी ही जर सभ्य भाषा असेल तर तुम्ही जर शिव्या द्यायला लागला तर मग असं कुठंतरी होईल की इतकं वातावरण दूषित होईल की लोक कदाचित तिथं मरतील का काय अशी परिस्थिती येऊ शकते, असं यांना कुठे ते म्हणायचं असावं. नक्कीच. आता परवा दिवशी झालेल्या सभेमध्ये अजितदादा असं म्हणले की एवढी निवडणूक होऊन जाऊ द्या मग बघतो. तर मग कोणाला बघणार, काय बघणार, काय? आता 9 तारखेला माझ्या मतदारसंघामध्ये आहेत. मला जेव्हा कळालं की ते 9ला 4 वाजता माझ्या मतदारसंघात आहे तर मी 7 वाजता त्यांचं जिथं ग्राउंड आहे त्याजवळच मी सभा लावलेली आहे. त्यामुळे दादा नाही घाबरत, आम्ही विचाराचे पक्के आहोत आणि खऱ्या अर्थाने मराठी माणूस आहोत. तुम्ही 2 पावलं पुढे या, आम्ही 4 येऊ, पण विचारासाठी आणि साहेबांसाठी आणि लोकांसाठी आम्ही लढत राहू. नक्कीच. आता आज मतदान झालं, मतदानाचा टक्का कुठेतरी घसरतोय, या बाबतीत लोकांना काय आव्हान करा? आम्ही विनंती करू जास्तीत जास्त मतदान तुम्ही करा आणि ते करण्यासाठी जे काय तुम्हाला प्रयत्न करता येईल करा. लोकशाही महत्त्वाची. आम्ही समजू शकतो खडकवासल्याचे जे भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि नागरिक आहेत त्यांना महायुतीचा उमेदवार नाही तर महायुतीचं जे चिन्ह आहे ते तिथं आवडलेलं नाही. मग तिथं तुम्ही वेगळा विचार करा. आणि शेवटी दुसरे जे पक्ष आहेत तिथं चिन्ह पण नवीन आहे, नवीन पक्ष आहे आणि मग त्याच्या बाबतीत तुम्ही विचार करा, एवढीच विनंती करतो. नक्कीच. आता या इलेक्शनसाठी बहिणीच्या विरोधात जाऊन दादांनी सगळे जे जुने विरोधक होते त्यांच्याशी एकजूट केली आणि बहिणीच्या विरोधात ते आता उतरले. काय वाटतं, कॉन्फिडन्स आहे तुम्हाला बारामती? काय आहे की ज्या लोकांचा विरोध दादांनी केला आणि ज्या लोकांनी दादांचा विरोध केला त्याचा अर्थ खालीसुद्धा कार्यकर्ते एकामेकांच्या विरोधात लढत होते. आता नेते एकत्र आले स्वार्थासाठी. आता काय बंद खोलीमध्ये चर्चा झाली, काय त्यांचं सेटिंग झालं ते त्यांना माहिती. कार्यकर्त्यांनी काय गोट्या खेळायचे का? म्हणजे हे जे काय आहे हे कार्यकर्त्यांना कधी पटत नाही. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे दौंड आणि इंदापूर आणि पुरंदर इथून लीड सुप्रियाताईंना नक्कीच जास्त मिळेल, पण 1 नंबरला बारामती असेल. किती मताधिक्य? चांगलं मिळेल, गेल्या वेळेसपेक्षा खूप चांगलं मिळेल. नक्कीच. माझ्याबरोबर रोहित पवार होते आणि बारामतीतून सुप्रियाताईंनाच मताधिक्य मिळेल आणि खूप मोठ्या प्रमाणात विजय मिळेल असं त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पैसे वाटपाचं जे काही बोललं जातं आहे, आमच्याकडून जर पैसे वाटप झालं असेल तर त्या संदर्भातले पुरावे समोर आणा असं सुद्धा इशारा त्यांनी विरोधकांना दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. सोबत घेऊयात फोटो एक आहे. तर मग मताधिक्याचा आकडे वेगवेगळे सांगितले जातात. एक तुमचा अंदाज काय आहे की मताधिक्य किती असेल? मागच्या वेळेसपेक्षा अधिकचं मताधिक्याने सुप्रियाताई निवडून येते.
आजच्या 9च्या बातमीपत्रात इथे थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.